तुम्ही आबराका डाबरा म्हणत जादू करणारे अनेक जादूगार बघितले असतील, बरोबर ना? वेल, आपल्या जादूला स्पेशल इफेक्ट देण्यासाठी नाही केवळ, तर या शब्दांना अजूनही काही डीपर मिनिंग आहे, म्हणून ते हे शब्द वापरतात. ओरिजिनल हिब्रू लँग्वेजमधल्या या शब्दांचे मिनिंग आहे आय क्रिएट ॲज आय स्पीक. वेल, जादूगार आपल्या जादूनी एका वस्तूची दुसरी वस्तू बनवतात, त्याच्यामुळे हे शब्द त्यासाठी अगदीच समर्पक आहेत. पण 17व्या शतकामध्ये मात्र हे शब्द मंत्रांसारखे आजार बरे करण्यासाठी, जसं की मलेरियातला ताप वगैरे वापरायचे, त्यासाठी हे शब्द त्रिकोणी आकाराच्या ताईतमध्ये लिहून तो ताईत गळ्यात घातला जायचा. मग 18व्या शतकामध्ये नाटकामध्ये स्टेजवरती ड्रामा क्रिएट करण्यासाठी म्हणून हे शब्द वापरले गेले, पॉप्युलर पण झाले. मग त्यानंतर जादूगार हे शब्द त्यांच्या जादूच्या प्रयोगामध्ये स्पेशल इफेक्ट, ड्रामा वाढवण्यासाठी हे शब्द वापरायला लागले. वेल, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या प्रॅक्टिस करताना या शब्दांचा अर्थ बघता आपण पण हे शब्द वापरू शकतो, बरोबर ना? आबराकाडाबरा.